हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज ही आपल्या समोर गाडी घेऊन आलो आहे। तर ही गाडी अशोक लेलँडची इकोमेंट आहे 10-15। तर या गाडीबद्दल जे माहिती आपल्याला पाहिजे ते आपण सांगणार आहोत की गाडीचं मायलेज किती आहे, या गाडीमध्ये किती हॉर्स पॉवर इंजन आहे, या गाडीची जे मेंटेनन्स आहे, या गाडीबाबतची सर्व जे काही माहिती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, ही व्हिडिओ जो आहे तर आपण स्किप करू नये, पुढे ढकलू नये। तर ही गाडीची माहिती बघायची असेल तर सगळे व्यवस्थित बघा, जी मला पूर्ण सांगण्यात येईल। तर स्टार्ट करतो या लोगोपासून। तर हा अशोक लेलँडचा जेल हा लोगो आहे, जी 3D मध्ये दिसतोय। त्याच्यानंतर ही अशोक लेलँडचं नाव येतं, ते खूप सुंदर दिसतं। त्याच्यानंतर जी वायपर प्लेट दिली आहे, तर हा जे आहे स्पीकर म्हणतो त्याला, ते पाणी उडवतो। 2 वायपर प्लेट दिलेले आहेत आणि 2 स्पीकर दिलेले आहेत, जे आपल्याला जे काच करता येईल। आणि वर जी आहे ही दिसते आपल्याला, ही आरसा आहे मित्रांनो, आपल्याला जी खालचं जे काही असेल ते दिसतं। आणि लेफ्ट बाजूला जर बघितलं आपण तर एक हेडलाईट दिलेला आहे आणि एक इंडिकेटर आहे, हा खूप सुंदर आहे। आणि हे जे आहे काचेची हेडलाईट दिलेली आहे, खाली दिलेला आहे, की रात्री जे आहे मध्ये जे चमकतं। आणि ही बंपर दिलेला आहे, ते चांगल्या हेवी प्रकारचं दिलेलं आहे आणि टोईंग उप आहे। तर कधी जी आपली गाडी बंद पडली असली तर ही वळायलाही उपयोग होतो। त्याच्यानंतर साईड बाजूला सेम प्रोसेस कसा आहे, हेडलाईट आणि इंडिकेटर हे चांगल्या प्रकारे दिलेलं आहे। इतर मित्रांनो दिलेलं आहे 10-15, ते 150 जे आहे हॉर्स पॉवर येतं। आणि जी आहे ही गाडीची जी आहे कॅपॅसिटी येतं, जी गाडी 10 टन जे आहे मित्रांनो ओढू शकते। दोन पेट्रोल्स आहेत, ते चांगल्या प्रकारे हेवीमध्ये दिलेलं आहे। दोन स्टेप येतात ह्याचं। आणि याच्या बाजूला जे आहे राईटलाही इंडिकेटर दिलेलं आहे, जे चांगल्या प्रकारचे कंपनी चांगल्या प्रकारे आहे। त्यानंतर जे आहे हे आपल्याला हँडल आहे, ते गाडीचं कॅबिनवर केल्यानंतर खाली वळायला आपल्याला मदत करेल, हे चांगल्या प्रकारे दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपण पुढं बघू तर गाडीचा जो टायर आहे हा 16 इंचचा मित्रांनो हा टायर आहे, ही बेसिक कंपनीचा दिलेला आहे। यात MRF वगैरे काही ब्रँड चेंज होऊ शकतो। त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं आहे एअर फिल्टर आहे, जे चांगल्या प्रकारे आहे। ही जी आहे फिल्टर टाकी आहे, ते 105 लिटर टाकी आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ह्याच्या खाली जे आहे हा ABS आहे, सायलेन्सर। ह्याच्या बाजूला जे आहे ही पाट्या आहेत, याला पॅराबॉलिक, ते चांगल्या प्रकारे ही मित्रांनो चांगल्या प्रकारे काम करतं। त्याच्यानंतर मागं जे आहे 2 टायर दिलेले आहेत, सेम साईज आहे, सेम कंपनीचा दिलेला आहे। त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो जे आपल्याला ही रेट टाकण्यात आलेलं आहे, हे पुढं पण दिलेलं आहे आणि मागं पण दिलेलं आहे। ही चांगल्या प्रकारे रेट लागते त्याला। आणि यात जे हे प्रेस पण दिलेलं आहे, जे लो मेंटेनन्स मागं पण आहे। जर मोठी जर अवधा घेतला तर 3 येतात, याला जे आहे दोन पार्किंग दिलेलं आहे। आणि मागे जर बघितला तर ही इंडिकेटर आहे, जे डेंजरमध्ये जे आहे एकदममध्ये आहे, खूप सुंदर दिसतं। आणि ह्याच्यानंतर तुझ्या ग्रुपची ब्रँडिंग आहे, मागे ते आपल्याला दिसता येते। आणि हे जे आहे चांगल्या प्रकारे मित्रांनो एक चेस पण आहे दिलेलं आहे, ते हेवी येते। आणि राईट लेफ्टला पण जे आहे मित्रांनो सेम डेंजरचे इंडिकेटर आहे, दिलेलं आहे, ते चांगल्या प्रकारे मित्रांनो काम करतं, दिसायला पण खूप सुंदर आहे। आणि मागणं जर बघितला, मागणं जे हौद्याचं जे लुक येतं ते चांगल्या प्रकारे दिसतं। यावर जे एलचं जे लोगो दिसतं, दिसायला पण सुंदर आहे। आणि जे आहे लेफ्टला जरा येऊन बघितलं आपण, सेम प्रकारचे 2 पार्किंगचे लेट आहेत आणि मागं पुढं जे आहे एलचा जे आहे लोगो दिसतो। आणि टायर पण मित्रांनो चांगल्या कंपनीने ह्याला दिलेला आहे। आणि त्याच्यात जरा खाली बघितलं आपण तर आपल्याला जे दिसतं ते बॅटरी आहे, ही बॅटरी जी आहे मित्रांनो दिलेलं आहे। यात ब्रँड ही चेंज होऊ शकतो, ही 120 एम्परची येते।
बघू शकतो इथं 2 आहे, इथं वर एक 3 आहे, म्हणजे टोटल 3 लेअर आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे आजूबाजूला दिसतंय. इथे जर एक दोर वरून जर आपण बघितलं तर ही केलेलं आहे मित्रांनो, जे आपल्या मॅन्युअल जे आहे हाताने आपण काच जे आहे वर खाली करू शकतो. ते चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. आणि एक हँडल दिलेला आहे, आणि याला हँडल आहे. त्याच्या खाली जे दिसतं आपल्याला तर ते चक्का आहे, जे चांगल्या प्रकारे आहे. हा लॉक पण चांगल्या हेवीमध्ये दिलेला आहे, जे आपल्याला जे दार उघडण्यासाठी मदत करतं. आणि पुढे जर आपण बघितलं तर या गाडीमध्ये मित्रांनो आज डॅशबोर्ड वगैरे सगळं दाखवणार आहे. आणि यात जे आहे हँडल दिलेला आहे, जे आपण वर चढताना जे आहे याच्या करू शकतो. आणि ह्याच्या वर जर आपण बघितलं तर स्टार्टिंगला स्टेरिंगवर जे आहे वेलचा जे आहे आपल्याला वेलचा लोगो दिसतो, ते चांगल्या प्रकारे दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याने साईज चालू करून दाखवतो, ज्याचे कशी प्रकारे दिसतात आणि ज्याचे दिसत आहे कसल्या प्रकारे ते दिसतं दाखवतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात त्याला लेलेच येतो, लेलेचा लोगो येतो. त्याच्यानंतर ती दिसतं ॲडमिट किती आहे, हवा किती आहे, गाडीचा रनिंग किती झालेला आहे, तास किती आहे, यात जे आहे ब्लॉक पण आहे, म्हणजे घड्याळ पण आहे. जर आपण बाजूला बघितलं तर ही पूर्ण जे आहे मित्रांनो ही AC गाडी आहे, जी आपल्याला जी लाल हे जे बटन दिसतात ते इथनं जे आहे आपण सगळं अपूट करू शकतो. आणि हा बटन जे आपल्याला दिसतात वर गेल्यानंतर याला शेअर केलेला आहे, तर आपल्या मर्जीनुसार आपण घेऊ शकतो आणि बदलू शकतो. आणि खाली जे ACला ही बटन आहे ते आपल्याला किती स्पीडवर ठेवायला यासाठी दिलेलं आहे. हे चांगल्या प्रकारे स्टेप पण आहे. आपल्याला आपल्याला जरा ही नको असतं चांगल्या प्रकारे बसवायचं असेल तर आपल्याला ही करता येतं. मी ते बघितलं तर वर जे आहे ही LED लॅम्प दिलेला आहे, ते चांगली याला लाईट आहे. दिवसात मित्रांनो एवढं चमकते, तर रात्री जे आहे पूर्ण पांढरा करणार आहे आपला कॅमेरा. आणि ज्या पुढे जी आहे ती स्पीकर आहे मित्रांनो, येतं हे चांगल्या प्रकारे आहे. आणि पुढं जर दाखवायचं म्हणलं तर ही जे आहेत 2 माणसं आरामशीर बसू शकतात, जे ही सीट दिलेलं आहे. आणि त्याच्या बाजूला जे आपल्याला जे टाकी दिसते जे बाजूला एक जे आहे त्यालाही दिलेलं आहे. कधी इमर्जन्सीला आपल्यालाही उपयोगी पडते. हे सगळ्या गाड्यांमध्ये कंपल्सरी झालेलं आहे, लहान गाडी मोठी गाडी असो. तर ही मित्रांनो हा व्हिडिओ जे आहे आपल्याला चांगलं वाटत असलं तर लाईक करा, फॉलो सबस्क्राईब करा. हे जे आहे 2 तास दिलेलं आहे, लेफ्टचे आहे आणि ही जे दिसते आपल्याला ही राईटचे आहे. ते चांगल्या प्रकारे मित्रांनो ही दिलेलं आहे. आणि कॅबिन खूप सुंदरही दिलेलं आहे. जर आपण जरा पुढचं जरा बघितलं तर या साईडला जे आहे तार एक मिनिट बंद करतो. ही जी आहे आपण जे उघडून जे आहे त्याला AC जर लावायचं नसेल मित्रांनो तर जी आपण काच उघडून आपण आत घेऊ शकतो. ते चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. त्याच्या पुढे जर बघितलं आपण तर ही चांगल्या प्रकारे हवायात रनिंगला जी आहे चांगल्या हवायात येते. आणि आपल्याला ही बंद चालूही करता येतं, म्हणजे खोली करता येते आपल्याला. ही मित्रांनो असे गाडी खूप चांगली काढलेली आहे. जर आपण बघितलं तर गिअर बँक आहे मित्रांनो, जे आपल्याला जे हे गिअर दिसतात जे आहे आपण काय असेल ते मागं पुढं करू शकतो. जर पुढचं जर बघितलं आपण तर ही हा जे आहे आपल्याला छान प्रकारे पुढचा कॅबिनही दिसतो. आणि ह्याच्या ॲव्हरेजचा जरा आपण बघितलं तर 6 ते 7 किलोमीटर पर लिटर जे आहे मित्रांनो ह्याचा ॲव्हरेज ही याला पडतं मित्रांनो. हे जे चांगल्या प्रकारे जे आहे ॲव्हरेज आहे याला. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला चांगलं वाटलं तर याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जे आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
हाय मित्रांनो.